मित्रांनो, सकाळी सकाळी सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय फिरायला अष्टविनायक भरपूर काही. आता आम्ही निघणार आहे. आता सकाळचे वाजलेले 8 आणि वेदू पण तयार झालेले आहे, मोनिका तयार आहे. इकडे दुर्वा बॅगा बघत आहे. इकडे बघा, आता खाली आलेलो आम्ही. आता नीलमताईचा नवरा नीलमताई पण रेडी झालेले आहे. इकडे पार्थ आहे, दुर्वा आहे, वेदू आमची थोडा खाऊ खात आहे. आता आम्ही निघणार आहे. सर्व सामान आम्ही आणलेलं आहे. खाली बॅगा बिगा बघू शकता तुम्ही. आणि बॅगा घेऊन आता आम्ही जाणार आहे बसमध्ये बसायला. तेव्हा बसमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवेन काय पुढे कशी काय प्लॅनिंग असेल ते. खुशी पाहू शकता, किती मजा आलेली आहे फिरायला जायला. आणि ती ताजगी यो बघा तुम्ही, कुठल्याच क्लिपमध्ये तुम्हाला एवढा चेहरा फ्रेश दिसणार नाही, तो इथे दिसता आली. गुड मॉर्निंग. आता आम्ही बस जवळ आलेलो आहे. हे बघा, नीलम जिथे आहे तिथं हजरच आहे, ती फोटो काढण्यासाठी. आणि इकडे सर्वजण आलेले आहेत आता. हां का, सर्व आलेले आहेत. आता आम्ही जाणार आहे बसमध्ये. बसल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. आता दुर्वा आलेली आहे धावत धावत. सर्व पब्लिक आलेली आहे. आता अलकाताई पण सगळी एंट्री करणार आहेत. चला एक एक एंट्री करा. बघा, पारस आलेले आहेत. हा मग पुशन दाव. ओपनिंग करण्यासाठी दादा आलेले आहेत. ते नारळ फोडणार आहेत. आता आम्ही अष्टविनायकला निघालेलो आहे. जय महाराष्ट्र. आम्ही बस मध्ये बसलेलो आहे आणि बस निघालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंगल मूर्ती. नावड्यावरून आमची मयुरी दिदी आलेली आहे. नावड्यावरून आता तिला नावड्यावरून घेतलेली आहे आम्ही. ती एकदम आनंदित झालेली आहे, खुश एवढी झालेली आहे. अष्टविनायकला झालेली आहे तर ती खुश. तिच्या म्हणजे तिचा आनंद गगनी मावत नाही. मला एक सरप्राईज दाखवणार आहे, ते तुम्ही बघू शकता. सांगतात आपल्याला. बोला बोला काय काय हो, बोला हो, बोला हो, तुम्ही बोला. मी हॉटेलमध्ये पोचलेलो आहे जरा फ्रेश होण्यासाठी. तसेच इथे जरा आता आम्ही चाय वगैरे कॉफी वगैरे घेणार आहे, ज्याला काय पाहिजे ते. आम्ही हॉटेलला बसलेलो आहे. इथं जरा सूरज अजून काय आलेला नाही आहे. तो एकदम वेटिंगवर आहे, कधी येणार. मागवलेली पण ब्लॅक येईल ही काही आशा नव्हती, पण ब्लॅक आलेली वाटतं. शेट लोक, एअरपोर्टवाले लोक कॉफीमध्ये लिंबू निपलून पितात. मी पहिल्यांदा बघतो कॉफीमध्ये लिंबू. आता यो बारीकपणा आम्हाला नको, एवढा महागात पडेल आम्हाला. या मयुरीला केवढा हसू आले. नीलमला काय बोलल्यावर मयुरीला जास्त असेल, नाही तरी नीलमला काय बोलल्यावर मयुरीला जास्त असेल. एवढं नाही असायचं इकडं. नवरा पण ते जाऊ दे, नवरा पण मजा घेतो तिची. काय बोलणार कोण आहे, बनीस का भनीस? हा, अलकाताईला झालं पिऊ का कोणी घेतो. मला दुसरं काहीतरी मागवायला. काकीच का मागवले तुला ना? पण काय तरी पण कापी ना, काली का व्हाईट? व्हाईट आहे ना, काली नको ना तुम्हाला. कॉपीच का? पारस, तुम्ही काय मागवलेलं आहे? मसाला होता. जरा उलटी न होईल असं बघा जरा व्यवस्थित का.
तुम्ही काय मागवलं कॉफी? हा मोनिका तू मग काय वडा बिडा मागवायचा का? डाईट चालू आहे. वा वा तेव्हाच एवढी खूपसुरत आहे. हा वेदू वेदू ए वेदू तू काय मागवले? हा वडापाव माहिती वीर म्हणन तू काय मागवले? कॉफी. तुला झोप येते का म्हणून कॉफी मागवले? मसाला डोसा पारससाठी मागवलेला होता, पण इथे 2 भूतं जास्त वाढलेले आहेत. त्याने पारसला काय खाऊन देत नाही. बघा चांगली जोर लावलेला आहे दोघांनी पण, दुर्वा आणि आरुष. इकडे वेदू पण सांगते मला पाहिजे. वेदू सांगते मला पाहिजे पप्पा मला पाहिजे. यो बघा यो हिरो याला कॉफी पाहिजे. हा याला झोप आलेली म्हणून कॉफी पाहिजे बोलतो. इकडे वीर आणि प्रत्युष बाबा यो त्याचा मेंदू वडा खातो, तो त्याचा डोसा खातो. इकडे चर्चा चालू आहे बाबा, भयानक चर्चा आहे. खायला 1 आहे आणि बघायला 8 आहेत. हे बघा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 भाण्यानंच आहे ना. आता वेदू आणि आम्ही आता झालेला आमचा चाय कॉफी. इकडे प्रत्युष पण आहे आणि आमची बस आहे पाठीमागे बघा तुम्ही. आता आम्ही बसमध्ये निघणार आहे वापस. अजून काय पाहिजे बायानं? सगळा तर दिला. बायांच्या नवसाचा तरवा वेळेच्या जत्रेला गेला पाहिजे. माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. आता आम्ही उतरलेलो आहे. हे बघा श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीचा गणपती बघायला आलेला आहे. आता आम्ही एंट्री करणार आहे पालीचा गणपती बघण्यासाठी. हे बघा तुम्हाला पाठी दाखवतो. ही अशी एंट्री आहे. जी पब्लिक आलेली आहे सर्व. मयुरी दीदी जय महाराष्ट्र.
या अशी इथं मार्केट आहे आणि मार्केटमध्ये सर्व तुम्हाला मिळेल, खेळण्यांपासून ते पेढे, मोदक, देवाला लागणारा हार तुरा सर्व मिळणार आहे. आता आम्ही आलेलो आहे मंदिरात. चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्यामणे नर विघ्नविधीन सेदाला प्रभू तू सर्वसिद्धिते विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फल 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धिन संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे तशा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरु कृपे. इथं मंदिरासमोरच तलाव आहे आणि हा मंदिर आहे. आमची वेदू आहे. आता इथे जरा काय घेता तुम्ही? मध आहे का? मध बाबू चला पार्किंग मध्ये आहे. चला पार्किंग मध्ये. आमचं पालीचा बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही बस पुढे नेणार आहे. आता पुढे कुठे जाणार आहे आपण? महडचा गणपती करायला जाणार आहे. आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवणार बाकी. बाय बाय. नमस्कार. आता आपण उतरलेलो आहे महडला. ही जोडी पास आलेली आहे. ही आमची दुर्वा. आता आम्ही जाणार आहे बाप्पांच्या दर्शनाला. इथे मार्केट आहे. या मार्केटमधून जायला लागतं दर्शनासाठी आणि आमचे सर्व पुढे गेलेले आहेत. एक जगा आमची मंडळी इथे थांबलेली आहे सर्व. मोरया. आता आम्ही महडला पोचलेलो आहे आणि आता इथे दर्शन घेणार आम्ही. हा काय बघायचं होतं? काय बघा. दुर्वा इथे काहीतरी बघायला आलेले आहे. हा साधा आहे तो. बघा सर्व निलमताई पण घेत आहे काहीतरी. चला 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 दुर्वा चल का. महाराजांची प्रतिमा लावलेली आहे. आता निहार आपल्याला भेटलेला आहे. गँग पूनमताई आमची आता भेटलेली आहे आम्हाला. ते डायरेक्ट गाडीने आलेले आहेत. श्री वर्ध विनायक अष्टविनायक क्षेत्र महड इथे आलेलो आहे.
आपण एकत्रच चाललोय. नाना एकत्रच बोलतो. पप्पाला पण बोलतो. दू इकडून आहे. हा दादा. गणपती बाप्पांचं दर्शन करून आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहे. हॉटेलमध्ये आता जेवणार आहे आम्ही. हे बघा आमची मंडळी सर्व बसलेली आहे. इकडे बघा, इकडे वहिनी वगैरे आहे, पार्थ आहे आणि तसेच पाठीमागे पण आपले गँग आहे. गँग सर्व इकडे बसले. रंगनाथ दादा इकडे नीलम आहे. नीलमला चांगलंच फ्राईंग केलेलं आहे आम्ही. मस्त सापाने घाबरवलेली आहे तिला. इकडे दुर्वा आपले आहे, काकीस आहे, अलकाबाई आहे. ती गपचूप गपचूप शेंगा खात आहे ना हसत आहे. इकडे मयुरी आहे. मयुरी काहीतरी गुंद झालेली आहे एकदम. ती पूनमताई आहे, थेट कलव्यावरून आलेली आहे. प्रशांत कॉर्नर जवळ तिचा घर आहे. तुम्हाला कधी लागली मिठाई तर तिचा नंबर देऊन ठेवतो मी ते कॅप्शनमध्ये तिचा. तुम्हाला लागले ही थाली आलेली आहे. असा भात आहे, मोदक आहे, चपाती आहे, बटाट्याची भाजी आहे, आमटी आहे, डरण आहे. ते वेदू जेवत आहे, मोनिका आहे. इकडे ते थाली आलेले आहे. ही आमची पूनमताई कलव्यावरून आले, प्रशांत कॉर्नरजवळ राहते. कधी काही लागलं तुम्हाला तर तिच्याकडनं ऑर्डर करू शकता तुम्ही. तिथं काकीसने घेतला हातात आणि लगेच लपवला. काय माहीत काय आता काय. हां, इकडे आमची मयुरीताई नावड्यावरून आलेली आहे थाली खाण्यासाठी. नाही ही आमची ताई आलेली आहे दिव्यामधून. दिव्याला राहते ही. आणि आमचं मनन बघा कसं मस्त जेवण आहे. इकडे आमचं प्रतोष गुंग आहे. इकडे पावभाजी, पावभाजी, एक भाजी, 5 पाव. चला दुर्वा काय चालले दुर्वा? ये देखो पंखा हाथ से चलाने वाला. हाथ से चलाने वाला है. इकडे बघा गजगजीत भरलेली थाली आहे. वीरची पावभाजी अजून संपत नाही. कसं जेवण कसं आहे? छान आहे एकदम. छान आहे ना. मटकीची भाजी भरपूर आवडली होते. 2 वेळा घेतली. म्हटलं मोदक आवडत नाही, आता उचलीत होतो. काकीतला मोदक आवडत नाही, तिने मोदक टाकलेला आहे. नाही ना, आवडतं. भारतला आवडतं ना मोदक. अलकाबाई कसं होतं जेवण? कसा मस्त होता ना. पूनमताई कसं जेवण कसं वाटलं तुम्हाला? मस्त आहे ना. हां, बटाट्याची भाजी कच्ची होती. इकडची लोक तशीच शिजवतात. तुला कशी वाटली? हां का. मोदक सर्वांना आवडले वाटतं. मोदक का? तन्वीने 2 मोदक खाल्ले. हां का. कोणत्या वाटीचा खाला? कोणत्या वाटणीचा खाला? एक्स्ट्रा मागवला. छान होता ना मोदक. जेवण इथलं क्लायमेट आणि खूप छान असं एक नंबर. असं का. कपलसाठी तर अजून ठीक आहे. बोला चला काय बोलता तुम्ही? जावंही काहीतरी सांगतात. इथलं जे वातावरण आहे जोरात बोला. वातावरण एकदम नैसर्गिक.
कपलसाठी वातावरण हे छान आहे. मग एक काम करा, तुम्ही बस मधून उतरा आता हा. आणि तुम्ही प्रायव्हेट विला घेऊन राहा इकडे. Private jet बोलू ना आम्ही. नीलम बाई तुम्ही वेगळे राहणार. हो आम्ही आज संध्याकाळी आम्ही वेगळा रूम घेणार ना. हा 1300 रुपये एक फॅमिलीचे 1300 रुपये 2 बेड आहेत त्याच्यामध्ये. हा का? मग आम्ही तिथे पण राहू. ठीक आहे चालेल. मयूर तुला काय बोलायचं आहे याच्यावर, काय बोलायचं आहे का? गगनगिरी महाराज मठ याच्यामध्ये आम्ही आलेलो आहे. गगनगिरी महाराजांचं मठ आहे. इथं आम्ही एंट्री केलेली आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय आहे ते. हां हे बघा गगनगिरी महाराज 4 वेळा बुरशील. गगनगिरी महाराज यांचं मठ आहे. ही गगनगिरी महाराजांची समाधी स्थळ आहे. इथे त्यांची समाधी. हे बघा गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ कसे धबधबे आहेत. या ठिकाणी सर्व संतांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. जे संत होऊन गेलेले आहेत, आपले कबीर, गोरा कुंभार असे भरपूर संत आहेत, त्यांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. आणि मस्त मठ आहे. समोरच शिवपिंडी आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरवरती देवीचं आहे, गणपती आहे, देवी आहेत. इकडे राम लक्ष्मण सीता आहे. संत जलाराम आहे, संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर. असं वातावरण आहे. गगनगिरी महाराज यांच्या मठावर आलेलो आम्ही. हे आमची वेदू आहे बघा एन्जॉय करताना. इकडे पण तसंच वातावरण आहे. ही सगळी आमची गँग आहे. आणि बघा कसा नॅचरल व्ह्यू आहे इथं मंदिराजवळ, मठाजवळ. आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठावर आहे. इथं बघा मंकी किती आहेत, माकडं भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूरच. हे बघा एवढे आहेत बघा. इकडं दुर्वा आहे. रंगनाथ दादा यांचं वाचन चालू आहे, जोरात वाचन चालू आहे. 1 तास झाला ते वाचन चालूच आहे त्यांचं. असं वाचन चालू आहे का डेंजर वाचन चालू आहे. ते काय मान वरती करतच नाही. आता आम्ही एकविरेला आलेला आहे. एकविरा देवस्थान इथे उतरलेलं आहे. आता आईचं दर्शन घेणार आहे पायथ्याशी. ही आमची बस आहे, टेम्पो ट्रॅव्हलर्स. ती गँग सर्व पोचलेली आहे एकविरेला. एकविरी देवस्थान इथे पोचलेले आहेत. आता आम्ही जाणार आहे. हे बघा आम्ही चाललेलो आहे मंदिराजवळ. दुर्वा चप्पल मागे मागे. एकविरा माते की.
ही आपली मंडळी सर्व आलेली आहे दर्शनासाठी, पायथ्याशी एकविराईच्या दर्शनासाठी. आई माऊलीचा, माझ्या एकविरा माऊलीचा. एकविरा देवी पायथ्यस्थान आणि इथं आपली बसलेले सर्व मंडळी. ही वेदामची अशी रडते ती. अरे नंबर प्लेट. आणि इथे आता नवीन गाडी घेतलेली आहे, टेम्पो ट्रॅव्हलर्स. तर आता ती एकविरेला पूजा करण्यासाठी आणलेली आहे. सर्वांसाठी सरप्राईज होता, कोणालाच माहीत नव्हता. आम्ही पायथ्याजवळ आलेलो आहे. पायथ्याजवळ येऊन आता आम्ही देवीच्या चरणी तिचा मान देऊन आम्ही पूजा करणार आहे गाडीची. आई माऊलीचा, एकविरा माऊलीचा. नवीन गाडी घेतलेली आहे म्हणून अलकाबाई काहीतरी बोलत आहे. अलकाबाई बोल. इतनी खुशी आई. नवीन गाडी घेतलेली आहे दादानी, टेम्पो ट्रॅव्हलर्स. गणपती बाप्पा पाचोबा. थांबा ना, किती घाई, थांबा ना जरा. नको नको. गणपती बाप्पा मोरया. बस झालं. और गणपती बाप्पा मंगल मूर्ती पार दादा की. दादांनी आता नवीन गाडी घेतलेली आहे. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलीच आहे. सर्वप्रथम त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि अलकाबाई 2 शब्द सांगणार आहे त्यांच्यासाठी. सर्वांकडून दादांना आणि वहिनीला कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. आता प्रत्येकाने एक कॅन घेऊन ठेवा डिझेल साठी.
मागे घ्या थोडी, मागे घ्या थोडी. आता इथे एक काली ठेवा, एक त्याच बाजूला काली ठेवा चाकाच्या, आणि लिंबू घ्या. हो लिंबू नाही आणलेत ना, हे चाकाच्या मागे ठेवा, पुढे ठेवा लिंबू. चाकाच्या मागे आणि त्या चाकाच्या पुढे ठेवा. बरोबर. बघा आता आम्ही हॉटेलला आलेलो आहे जेवण्यासाठी. दुर्वाने चालू केलेलं आहे जेवण. इकडे निलमताईसा बसलेले आहेत, इकडे दादासा बसलेले आहेत, इथं आम्ही बसलेलो आहे. अलकाताईने सुक्का मागवलेला आहे, पापड पण मसाला पापड, फुल मजा आहे. कंपनीचं जेवणात आम्ही मागू. हां माझी प्लेट खाली आहे. बघा ना, इकडे सूप आहे, इकडे नूडल्सवर बिलागलेले आहेत. रात्री ओकू नका म्हणजे झाला. वीर कसं आहे सूप सांग. ते जेवण झालेलं आहे तिचा. इथं लैला मजनू. निलमताई काय कसं काय जावई. कोणती भाजी आहे. कसं वाटलं जेवण. मस्त आहे. दुसरे कोणी जेजुरीला येत असेल तुम्ही काय कोणत्या हॉटेलला जेवायला सांगाल जाणार. आता आम्हाला जवळजवळ इथे 17 वर्ष झाले याच हॉटेल जेवायला. शिवानंद. आणि 17 वर्ष कंटिन्यू तुम्हाला टेस्ट हीच पडते. कमाल आहे. मी पहिल्यांदा इथे झाली. निरव पुन्हा बाई बद्दल काय सांगू शकाल तुम्ही. हो जेवण कसं आहे. जेवण खूप छान आहे, पण आपल्या डोंबिवली सारखा नाही आहे. ठीक आहे. डोंबिवली लांब आहे ना, 200-250 किलोमीटर, म्हणून तसं नाही. आता आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि तिथे स्विमिंग पूलवाला रूम घेतलेला आहे. बंगलो आहेत 2 ते घेतलेले आहेत आणि तिथे सर्व चिलीपिल्यांची कसं एन्जॉय चालू आहे. दुर्वा निहार स्विमिंग पूल मध्ये आल्या आल्या मनन बघा कसा. अरे